दौंड तालुक्यातील यवतमध्ये मोठा तणाव, सोशल मीडियावरील पोस्टवरून 2 गट आमने सामने, गाड्यांची तोडफोड तर काही ठिकाणी जाळपोळ, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. बाहेरील व्यक्तीने चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे यवतमध्ये तणाव, मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात. बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं. अजित पवारांनी यवतमधील परिस्थितीचा घेतला आढावा, अफवांवर विश्वास ठेवू नका, कायदा हातात घेऊ नका, अजित पवारांचं आवाहन. सध्या तरी मंत्रिमंडळामध्ये दुसरा कोणता बदल दिसत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. मुख्यमंत्र्यांच्या विधानानं मंत्रिमंडळात बदलाचे संकेत धुसत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला तो मला मान्य, मी नाराज नाही. खाते बदलानंतर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंसोबत कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा नाही. मंत्रिपदासंदर्भात निर्णय घ्यायचा असल्यास आम्ही तिघे एकत्र ठरवू. मुंडेंच्या मंत्रिमंडळातील एंट्रीच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान. एटम बॉम्ब है, फटेगा तो आप इलेक्शन कमिशन आपको दिखेगा नहीं हिंदुस्तान. मतदान चोरी झाल्याचा राहुल गांधींचा आरोप कोणालाही सोडणार नाही, राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा. आणि परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास जलद गतीनं करा, आरोपींना लवकरात लवकर अटक करा, मनोज रांगे पाटलांची सरकारकडे मागणी. जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया. तुळजाभवानी मंदिरात आजपासून पुढील 10 दिवस फक्त मुखदर्शन सुरू राहणार आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्ती कामासाठी हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान तातडीनं काम पूर्ण करून प्रत्यक्ष दर्शन सुरू करण्याची मागणी भाविकांनी केली. वाशिम जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी अल्प प्रतिसाद दिला. पीक विमा काढण्यात 55% घट झाली. शासनाने 14 ऑगस्टपर्यंत पीक विमा काढण्यासाठी मुदतवाढ दिली. शेतात राहून कुक्कुटपालनाचा व्यवसाय आणि शेती सांभाळणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या घरात पाणी शिरलं. साकोली शहरातल्या जुन्या वस्तीमधील तलाव फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी शेतात शिरलं. दरम्यान या वृद्ध दाम्पत्याला सुखरूप बाहेर काढलं तर पाण्याच्या प्रवाहात कोंबड्या वाहून गेल्या. चिपळूण MIDC इथल्या पंपाचं बिल थकीत असल्यानं महावितरणने नगर परिषदेचं वीज कनेक्शन बंद केलं. नगरपालिकेने महावितरणने थकवलेल्या करामुळे सबस्टेशनला टाळं लावलंय आणि यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना नाहक 3 तास अंधारात राहावं लागलं. धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात सरकारच्या वतीने चारा लागवडीसाठी मोहीम राबवण्यात आली. पुढील काळात चारा टंचाई भासू नये म्हणून पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभागाने हा उपक्रम राबवला. रायगड जिल्ह्यात आजपासून महसूल सप्ताहाला सुरुवात झाली. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीमध्ये हा सप्ताह साजरा केला जाणार आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माणगाव तहसील कार्यालयात सप्ताहाला सुरुवात झाली. तर महाड इथे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. अकोला शहरातील वाहतूक समस्या सोडवण्याकरता पोलीस प्रशासन सक्रिय झालंय. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण काढण्यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. दरम्यान नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. ठाणे जिल्ह्याच्या बेहरे खडवली ग्रामपंचायत सरपंचपदी गीता कडव यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक प्रक्रियेला ग्रामविस्तार अधिकारी BB पष्टे यांनी सहकार्य केलं. बुलढाणा जिल्ह्यातील नियम धाब्यावर बसून शेतकऱ्यांना जादा दरानं खतं आणि बियाणं विक्री करणाऱ्या तब्बल 93 कृषी केंद्रांवर जिल्हा कृषी अधीक्षकांनी मोठी कारवाई केली. या कारवाईमध्ये 93 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर नंदुरबारमध्ये हिंदू सेवा सहाय्य समितीच्या वतीनं मोठ्या मारुती मंदिरात महाआरती करत जल्लोष करण्यात आला. वाशिमच्या रिसोड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तसंच नद्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर ट्रकमधील 2,43,46,46,000 रुपयांच्या वॅक्सिनच्या 46 बॉक्सची चोरी झाली आणि या प्रकरणी कारंजा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील सुनस गावात अनेक गुरांना लाळ्या खुरकूत आजाराची लागण झाली आहे आणि या आजाराने गायी बैल आजारी पडले. त्या आजाराने शेतकरी त्रस्त झाले असून त्या आजाराची सुरुवात झालेल्या गुरांना वेगळी व्यवस्था करण्यात आली.
शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या शहापूर मुरबाड मार्गाचं काम मागील 8 वर्षांपासून रखडले, त्यामुळे नागरिकांना भल्या मोठ्या खड्ड्यातून प्रवास करावा लागतो। त्यावेळी रस्त्याचं काम पुन्हा सुरू व्हावं या मागणीकरता एका तरुणाने चक्क खड्ड्यात आंघोळ करत आंदोलन केलं। जवळपास 2 महिन्यानंतर मासेमारीचा नवीन हंगाम सुरू झालाय। मासे खाण्याकरता उत्सुक असलेल्या खवय्यांना आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे, कारण आज 1 ऑगस्ट पासून तांत्रिकदृष्ट्या मासेमारीला सुरुवात होते, पण सध्या समुद्र खवळलेला असल्यानं मासेमारीसाठी बोटी समुद्रात पाठवता येणार नाहीये। जालन्यात मध्यरात्रीभर रस्त्यात गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। जुना जालना भागातील मुजेद चौकातील ही घटना असून पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं आलेल्या दोघांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला। गोळीबारात व्यक्ती जखमी झाला असून पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। गोंदियाच्या कवडी टोला ते मोहाडी या मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना खड्डेमय मार्गातून प्रवास करावा लागतोय। मागील काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांना मोठा त्रासही सहन करावा लागतोय। चिखलमय रस्त्यातून प्रवास करावा लागत असल्यानं विद्यार्थी हैराण झाले। सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची 105वी जयंती साजरी करण्यात आली आणि यावेळी रोहित पवारांनी संकल्प केल्याप्रमाणे त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या कुटुंबियांना नवीन वास्तू बांधून देत त्याचं लोकार्पण केलं। अकोल्यातील वाडेगाव इथे मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालणाऱ्या 2 माकडांपैकी वनविभागानं एका माकडाला जेरबंद केले। गावात धुमाकूळ घातल्यानं गावकरी हैराण झाले होते। अखेर त्यांना जेरबंद केल्यानं गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला। भंडारा जिल्ह्याच्या साकोलीमधील मुख्य तलाव फुटला। तलाव फुटल्यानं 400 हेक्टरमधील पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। साकोली लाखांदूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। हिंगोलीच्या कयाधू नदीवरील बंधारा फुटून शेतात पाणी घुसल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसह बंधारा दुरुस्तीची मागणी केली आहे। नांदेडच्या ग्रामीण रुग्णालयात उंदीर महिला रुग्णांच्या अंगावर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। कंधार इथल्या ग्रामीण रुग्णालयातील हा व्हिडिओ आहे। रुग्णालयातील महिला वॉर्डमध्ये उंदरांचा सुळसुळाट दिसून येत असल्यानं आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ झाली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला। कृषी केंद्रांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केल्याच्या तक्रारीत वाढ झाल्यानं कृषी विभागानं कारवाईचा बडगा उगारला। जळगावमधील 3 कृषी केंद्रांचे परवाने रद्द करत 12 जणांचे परवाने निलंबित करण्यात आले। नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळण्याकरता पीक विमा योजनेकरता अर्ज करण्याची मुदत संपली आहे। बीड जिल्ह्यात 10 लाख शेतकऱ्यांनी या विमा योजनेसाठी अर्ज केले असून गतवर्षीपेक्षा ही संख्या 7 लाखांनी घटली। नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास खडतर झालाय। कोट्यवधी रुपये खर्च करून बांधकाम विभागाने हा नवा रस्ता नव्याने तयार केलाय, मात्र अवघ्या महिनाभरात या रस्त्यावर खड्डे पडल्यानं या रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा समोर आलाय। धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं। उपोषणाला बसलेल्या शेतकरी महिला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढल्या। जिल्हाधिकारी कार्यालयात हजर नसल्यानं गोंधळ वाढला। दरम्यान महिलांनी इमारतीवरून उड्या टाकण्याचा इशारा दिला। पवनचक्की विरोधात धाराशिवमध्ये उपोषण करणाऱ्या 4 शेतकऱ्यांची प्रकृती खालवली। गेल्या 5 दिवसांपासून शेतकरी उपोषण करतात। वर्ध्याच्या हिंगणघाटात राष्ट्रीय महामार्गावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने चक्काजाम आंदोलन केलं। कलोडे चौकातील अतिक्रमणधारकांना पक्की घरपट्टी देण्याची मागणी जी ती करण्यात आली। चक्काजाम आंदोलनामुळे तासभर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। वर्धा नगर परिषद कार्यालयात हॉकर्स युनियनच्या अध्यक्षाने आत्मदहनाचा प्रयत्न केला। अतिक्रमण हटाव मोहिमेला त्यांनी विरोध केला। अतिक्रमण हटवल्यानं हॉकर्स बेरोजगार झाल्याचा आरोप त्यांनी केला। कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती सिंधुदुर्गच्या वतीनं सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाच्या आवारात जनआंदोलन छेडण्यात आलं। एक्सप्रेस गाड्यांना थांबे देण्यासह ऑनलाईन तिकीट उपलब्ध व्हावी या मागणीकरता आंदोलन करण्यात आलं। दापोलीत प्रीपेड वीज मीटर विरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। वीज वितरण कंपनीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी धडक मोर्चा काढला। रायगडच्या बाजारपेठेत रक्षाबंधनासाठी आकर्षक राख्या दाखल झाल्यात। यंदा राख्यांच्या दरात घसरण झाल्यानं नागरिकांनी राख्या खरेदी करता मोठी गर्दी केली। भंडाऱ्यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अण्णाभाऊ साठेंच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं। 105व्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिकांनीही उपस्थिती लावली होती। दौंडच्या यवतमध्ये 2 गटात मोठा तणाव निर्माण झाला। सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं 2 गटात राडा झाला। दरम्यान यवतमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला।
दौंडच्या यवतमधील तणावानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून आणि पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं. बाहेरील व्यक्तीनं चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे यवतमध्ये तणाव निर्माण झाला. मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मुंबईमधील बोरिवली पश्चिम भागातील अनधिकृत बांधकामांवर बीएमसीने कारवाई केली. अनधिकृत फेरीवाले, स्टॉल, हातगाडी आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये भर दिवसा एका व्यापाऱ्यावर गोळीबार झाला. यात 20 वर्षीय व्यापारी गंभीर जखमी झालेला. गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मतदान चोरी झाल्याचा राहुल गांधींनी गंभीर आरोप केला. कुणालाही सोडणार नसल्याचं म्हणत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला इशारा दिला. भविष्यात मंत्र्यांची कुठलीही चूक खपवून घेणार नाही. बेशिस्त वर्तन अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. कारवाई होणार असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांना दिला. मोठा रोष असल्यानं आम्ही चर्चा करून कोकाटेंचं खातं बदललं. सध्या मंत्रिमंडळात आता दुसरा कोणताच बदल होण्यासंदर्भात चर्चा झाली नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं.